मुंबईसह राज्यभर आपण जर पाहिलं तर डॉक्टर संपावरती गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। आजपासून हे संप जे आहे ते सुरू झालेलं आहे। जे रुग्णालयामध्ये सध्या मी उभा आहे, आपण जर पाहिलं तर हे सगळे डॉक्टर्स जे आहेत ते आज संप या ठिकाणी करतायत। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने राज्य सरकारने चुकीचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा निषेधार्थ या डॉक्टरांचा हा संप आहे। BHMS CCMP जी नोंदणी राज्य सरकारकडून सुरुवात केलेली आहे त्याला हा विरोध जो आहे तो सगळ्या डॉक्टरांनी केला आहे। नेमकं का तुम्ही आंदोलन करताय, काय कारण आहे? नमस्कार, मी डॉक्टर अथर्व शिंदे, अध्यक्ष सेंट्रल मार्ड महाराष्ट्र राज्य। आज हे आंदोलन सेंट्रल मार्डनं पुकारलेलं आहे। राज्यातल्या 32 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं हे आंदोलन जे पुकारलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये हा मेन आमचा मुद्दा आहे की BHMS CCMP केलेला जे डॉक्टर्स आहेत त्यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये जी नोंदणी सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं, त्याचा आम्हाला तीव्र विरोध करतोय आम्ही आणि तीव्र शब्दामध्ये ह्याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत। याच्यामध्ये असं आहे की MBBS ॲलोपॅथीचा कोर्स असताना BHMS होमिओपॅथी वेगळी प्रॅक्टिस असताना ही मिक्सोपॅथी क्रॉसपॅथी करण्यामागं शासनाचं काय नियोजन आहे ह्याच्याबद्दल आम्हाला साशंकता आहे। याच्यामध्ये जी गोष्ट आहे की 2014 साली हा जो कायदा बाधित झाला की ज्याच्यामध्ये CCMPला रजिस्टर करा असं सांगण्यात गेलं, त्यावेळेसची परिस्थिती आणि आता 12 वर्षानंतरची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। याचा पुनर्विचार राज्य शासनानं करावा आणि हे आंदोलन जर आम्हाला शासनानं आज आमच्या विचारांचा जर काही पॉझिटिव्ह आम्हाला निर्देश दिले नाहीत आणि चर्चेसाठी जर चर्चा काही व्यवस्थित झाली नाही तर उद्यापासून अनियमित काळापर्यंत सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबईतले सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कॉर्पोरेशनचे महाविद्यालय हे आम्ही टोटली निवासी डॉक्टर बेमुदत आंदोलनावर आजपासून गेलेलो आहोत। पण उद्यापासून आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील आणि रुग्णसेवा हाच आमचा मुद्दा असला कारणामुळं आम्ही रुग्णांचाच फायदा व्हावा, ह्या क्रॉसपॅथीमुळे रुग्णांना कुठल्याही आरोग्याला त्यांच्या धोका होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि ह्याचा सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय यांनी याचा पुनर्विचार करावा आणि पॉझिटिव्ह आम्हाला ह्याच्यावर काहीतरी एक द्यावं अशी आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत काही तुमची बैठक झाली का, काही चर्चा झाली का, त्यांच्याकडनं काय आश्वासन देण्यात आलंय का? नक्कीच मी डॉक्टर संतोष कुलकर्णी, इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्याध्यक्ष। आमची गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर आणि प्रधान सचिव धीरज कुमार यांच्यासोबत माड असेल, IMA असेल, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत, निवेदनं देत आहोत। यापूर्वीसुद्धा आम्ही ह्याच विषयासंदर्भात संपावर गेलो होतो आणि त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं माडला आणि IMAला की आम्ही उच्च न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत BHMS CCMP डॉक्टरांचं MMCवर रजिस्ट्रेशन करणार नाही। परंतु मला समजत नाही की असा कुठला दबाव वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सरकारवर आला की त्यांनी काल रात्री 8:40 असा कुठला तरी मोठा जीवघेणा प्रश्न असल्यासारखं त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात आलं। काल जे BHMS CCMP डॉक्टरांना रजिस्ट्रेशन MMCवर रात्रीतनं तात्काळ देण्यात आलं कार्यालयीन वेळेनंतर, या सर्व गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आज मार्ड आणि IMA यांनी संपूर्ण वैद्यकीय संघटना, स्पेशालिटी संघटना सोबत घेऊन आज जे बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे, आज बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्यापासून संपूर्ण आपत्कालीन सेवासुद्धा आम्ही बंद करू आणि आत्ताच आमच्या राष्ट्रीय IMAचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार नाईक यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे आणि जर सरकारने विचार केला नाही तर उद्यापासून बेमुदत आंदोलनामध्ये संपूर्ण हा प्रश्न जो आहे तो राष्ट्रीय पातळीवर जाऊन राष्ट्रभरामध्ये सुद्धा ह्या संदर्भामध्ये संपूर्ण नॅशनल वाईड स्ट्राईक करण्याचा, काम बंद आंदोलन करण्याचा सुद्धा आमचा राष्ट्रीय IMAचा हा विषय आहे। खरं बघायला गेलं तर हा जो BHMS CCMP विषय आहे हा उच्च न्यायालयामध्ये सध्या प्रलंबित आहे, ज्याची सुनावणी आता काही 15-20 दिवसानंतरच आहे। रजिस्ट्रेशनला तुमचा नेमका विरोध का आहे? काय म्हणजे काय तोटा होईल? नक्कीच ह्या BHMS CCMP डॉक्टरांना आज जे काही डॉक्टर्स आहेत, BHMS CCMP केलेले असो किंवा CCMP कोर्स नाही केलेले असो, हे ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये आत्ता सध्या रजिस्ट्रेशन नसताना सुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतच आहेत। परंतु आमचा विरोध हा आहे की शासनाने त्यांना ग्रामीण भागामध्ये परवानगी दिली, परंतु त्यांचं रजिस्ट्रेशन आज MBBS डॉक्टरांच्या काउन्सिलवर रजिस्ट्रेशन करणं म्हणजे एकीकडं तुम्ही नीटसारखी जीवघेणी स्पर्धा तुम्ही आज देशामध्ये घेताय। तुम्ही आत्ताच नीटचा सर्व घोटाळे आणि स्पर्धेतली जीवघेणी स्पर्धा पाहिली या परीक्षेतली, तर अशी स्पर्धा असताना एवढे जास्त मार्क घेऊन जे नीटमधनं MBBS उत्तीर्ण होतात त्यांच्यासुद्धा नाव नोंदणी जर MBBSच्या ॲलोपॅथी काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर नोंदणी होत असेल आणि BHMS डॉक्टरांची सुद्धा त्याच काउन्सिलवर नोंदणी होत असेल तर सरकारला BHMS डॉक्टर आणि MBBS डॉक्टर एकाच तराजूमध्ये तोलायचेत का? मग एवढी जी काही स्पर्धा ठेवायची कशाला? हा आमचा शासनाला विषय आहे।
धन्यवाद. साहजिकच आहे, शासनाला सगळे डॉक्टर्स जे आहेत ते विनंती करतायत. आज जर तोडगा हा संपूर्ण निघाला नाही तर उद्या संपूर्ण हे आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवण्याचा इशारा जो आहे तो या सगळ्या निवासी डॉक्टरांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन योगेश गुरवसा, विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.